नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जात प्रमाणपत्र हे जनरली वडिलांच्या बाजूचं असतं. अपत्याला मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना जी जात लागते ती वडिलांच्या बाजूची लागते. उदाहरणार्थ दोन इंटरकास्ट मॅरेज जरी झालं, उदाहरणार्थ फिमेल कॅन्डिडेट ही SC असेल आणि मेल कॅन्डिडेट जर उदाहरणार्थ ओपन कॅटेगरीचं असेल, मेल कॅन्डिडेट यांची जर लग्न झाली तर होणारं जे अपत्य असतं, ह्या अपत्याला कोणाची कास्ट लागते तर ती वडिलांची कास्ट लागते. जनरली सगळ्याच बाबतीत तुम्ही हाच नियम लागू आहे. तुम्ही MPSC किंवा तत्सम जेवढ्या स्पर्धा परीक्षा किंवा अकॅडमिक इयरला तुम्हाला स्कूल लेवलला कॉलेज लेवलला पण जेव्हा कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतं, हे वडिलांच्या नावाचं आणि वडिलांच्या बाजूची कास्ट लागू असते. पण मात्र अशा काही केसेस आहेत की उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे प्रश्न पण मांडलेला आहे की एखादी विधवा स्त्री असेल, तिचं अपत्य असेल, किंवा एखादी स्त्री असेल की तिच्या हजबंडचा नवऱ्याचा मृत्यू झाला असेल आणि खालच्या अपत्याला आता कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल किंवा नॉन क्रिमिलियर काढायचं असेल, मग ते कसं काढायचं? म्हणजे एखाद्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला असेल आणि वडिलांच्या बाजूचे डॉक्युमेंट काहीच मिळत नाही आहे, मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्याने, त्या मुलाने, त्या अपत्याने आईच्या नावाचे डॉक्युमेंट काढले कास्ट संदर्भातले तर चालतील का? या संदर्भात इथून पाठीमागे जर बघितला तर जनरली हा नियम लागू होता MPSC मध्ये पण, स्पर्धा परीक्षेमध्ये पण, कॉलेज लाईफला पण हे वडिलांच्या नावाचे डॉक्युमेंट लागतात. पण काही ठिकाणी असं आहे की एकतर विधवा आहे, एकतर मृत्यू झालाय वडिलांचा, एकतर म्हणूया आपण त्याला दोघं वेगळे राहतात, किंवा डिवोर्स झाला असेल तर घटस्फोट झाला असेल तर अशा केसमध्ये वडिलांच्या बाजूचे डॉक्युमेंट मिळू शकत नाही. मग अशा केसमध्ये त्या अपत्याने कोणत्या कास्टनुसार आपलं पुढचं शिक्षण घ्यावं यावरती हा प्रश्न आहे. जनरली ज्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही ते ओपनमधनं फॉर्म भरू शकतात. पण जर त्यांना कास्टचा फायदा घ्यायचाच असेल, आरक्षणाचा फायदा मिळू शकत होता पण मिळत नाहीये, अशा केसमध्ये एक केस समोर आली आणि कोर्टाने या केसचा काय निकाल आला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. कुणाच्या नावाचं हवं कास्ट? जनरली वडिलांच्या नावाचं असतं, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आईच्या नावाने सुद्धा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर काढू शकतात. शासनाचा GR काय सांगतो तर शासनाचा GR सांगतो त्याप्रमाणे बघितलं तर वडिलांच्या बाजूने पाहिजे. पण आता नवीन हा नियम जर बघितला किंवा नवीन ज्या जिल्हा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणारी जी समिती आहे त्यांनी दिलेला निकाल बघितला तर आईच्या कुळाच्या नावाने सुद्धा मला कास्ट सर्टिफिकेट काढता येतं. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला सगळ्या कोर्सेसवर 25% ऑफ आहे. 2 जानेवारीपर्यंत व्हॅलिडिटी आहे. कुपन कोड न्यू इयर 25 वापरायचा आणि कोणती बॅच तुम्ही इथे 25% फीमध्ये घेऊ शकतात. आता बघा, ही बातमी आहे, पुण्यनगरीला आलेली बातमी आहे. आईच्या संघर्षाचा विजय मुलीला मिळाले, मातृकुळाकडून जात वैधता प्रमाणपत्र. आईच्या संघर्षाचा अखेर झाला विजय, मुलीला मातृकुळाकडून मिळाले जात वैधता प्रमाणपत्र. किंवा अजून न्यूजपेपर आली बघा, देशदूत पेपरला आलेली बातमी आहे. 22 ऑक्टोबर 24ची बातमी तुम्ही बघू शकता. संघर्षाचा विजय, मुलीला मिळाले मातृकुळाकडून जात वैधता प्रमाणपत्र. यामध्ये जनरली काय झालंय तर मुलीला आईच्या बाजूनी जात वैधता प्रमाणपत्र मिळाले, याचा अर्थ जात सुद्धा आईची कन्सिडर केली गेली. मग वडिलांचा आणि आईची जात एक असू शकते, वडिलांची आईची जात वेगळी असू शकते. अशा केसमध्ये जर वडिलांच्या बाजूचे डॉक्युमेंट अवेलेबल होत नाही त्याला वेगळी कारण, म्हणजे घटस्फोट आहे, त्याला डिवोर्स म्हणतो आपण, किंवा विधवा आहे, किंवा दोघं वेगवेगळे झालेली आहेत, वेगवेगळी कारणं असू शकतात. मुलाचं अपत्याचं पूर्ण संगोपन आईनेच केलेलं आहे आणि वडिलांच्या बाजूचे काही डॉक्युमेंट मिळणंच अशक्य आहे. अशा केसमध्ये मात्र आईच्या बाजूने तुम्ही जात प्रमाणपत्र काढू शकता, जात वैधता प्रमाणपत्र काढू शकता आणि त्याच अनुषंगाने तुम्ही तुमचं नॉन क्रिमिनल सुद्धा काढू शकतात. बऱ्याच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अशा मुली आहेत त्या सगळ्यांसाठी हा खूप चांगला निर्णय आहे. आणि जात प्रमाणपत्र वडिलांच्या नावाचे हवे, हा जरी GR पूर्वी होता पण आता ह्या नवीन ह्या समितीने दिलेला निर्णय जर बघितला तर आईच्या नावात सुद्धा तुम्ही हे जात प्रमाणपत्र काढू शकतात. सो याबद्दल माझे मित्र ॲडव्होकेट अमोल पाटील सर आहेत, यांनी धुळ्याला ही केस लढलेली आहे आणि ही केस त्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे. म्हणजे मुलीला जात प्रमाणपत्र आईच्या बाजूने काढता येतं, हा निर्णय झालेला आहे. तुम्हाला याबद्दल जर अपडेट तुमच्यापैकी कोणाला लागत असेल तर अमोल पाटील सरांचा नंबर मी खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकून देतो, आपण त्यांच्याशी कॉल करून बोलू शकतात. आणि तुम्हालाही जर यांची मदत होत असेल तर नक्की तुम्ही तुमचं आरक्षण जातनुसार प्रमाणपत्र आईच्या नावाने काढू शकता. तुर्तास इथेच थांबतो. मी तिकडे जाण्यापूर्वी परत एकदा सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमीकडनं ही ऑफर तुमच्यासाठी 2 जानेवारीपर्यंत आहे. कोणती बॅच तुम्ही 25% मध्ये घेऊ शकतात. काही अडचण असेल तर 8888 25 117 ह्या नंबरला कॉल करू शकता. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडता लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका.